श्रीकृष्ण उवाच भूय एव प्रवक्ष्यामि शृणु सर्वांग सुंदरी। हे लक्ष्मी, मलिं लोचकृतं स्नानं फलम अद्भुत कारणम। अधिक मासामध्ये जे जे काही पुण्य कर्म करू ते ते अनेक पटीने फलद्रूप होणार आहे। त्यामध्ये आपल्याला माहितीये स्नान, नाम आणि दान हे मुख्य आहे। लक्ष्मी, तुला आज मी आता स्नानाचा महिमा पुन्हा एकदा सांगणार आहे। सौराष्ट्र देशीचे ठाई झाली असे अपूर्व नवलाई, तेची कथा तू ते सर्वही ऐक एकाग्रते शुभानने। सौराष्ट्र देशामध्ये ऐसा तो देश कुलक्षण, तेथील एक नगर विस्तीर्ण, एक विस्तीर्ण नगर, त्या परमकंटक, कुठे झाड नाही, छाया नाही, पाणी नाही, अशा अवस्थेत असलेला तो देश। तिथे एक नगर होतं प्रभास नावाचं। या प्रभास नगरीचा जो राजा होता तो मात्र राजा तेथील परमधर्मिष्ठ धर्मवान होता, न्याय नीतीने वागणारा होता, आडकाठी नाही कोठे, उदारपणे अतिधारिष्टे। राजा उत्तम असणं फार प्रजेसाठी गरजेची गोष्ट आहे मंडळी। आपल्याला हे आता लक्षात येत आहे। हे जर आधी लक्षात आलं असतं तर असा धर्मवीर राजा जेव्हा प्रजेला मिळतो ना, त्यावेळेला त्याच्या जीवनाचं कल्याण निश्चित आहे। आपल्याकडे म्हण उगीच नाहीये, यथा राजा तथा प्रजा। राजाची मानसिकता काय आहे त्यावर प्रजेचं कल्याण अवलंबून आहे। त्या गावातले लोकही सुद्धा प्रातस्नान करती जन, सगळेजण उत्तम रीतीने धर्माचरण करणारे होते। स्नान, दान, जप, होम आदी या सगळ्या गोष्टींवर परमश्रद्धा असलेले या सगळ्या गावातल्या नागरिकांच्या जीवनामध्ये अधिक मासामध्ये प्रत्येकाने जे धर्म कर्म सांगितलंय ते करावं। उठोण्या पंचपंचौषक काली, स्नाने सारिते गंगाजळी। सगळं गाव दाने देतात विप्रमंडळी, अतिसुमेळी विप्राते। कोणी करते दीपदान, कोणी करते तांबूलदान, कोणी अर्पिते उपानदान, छत्रदान ब्राह्मणाते। अनेक प्रकारचे दान आतापर्यंत जसे आपण ऐकले असे अनेक जण करतायत। तिथे सोम शर्मा नामे एक ब्राह्मण, असे तो वेदशास्त्र संपन्न। सोम शर्मा नावाचा द्विज तप सामर्थ्याने आपलं जीवन जगतोय, यज्ञ याग करतोय, दान धर्म करतोय, स्नानाला जातोय। असाच एक दिवस स्नानाला चालला होता। गंगा स्नानाला जात असताना मार्गे जाता स्नानासी, तव एक राक्षस त्यासी, भेटता झाला वाटेसी अतिभयंकर रूपाने। मंडळी, आपण गेल्या 2-3 दिवसापासून ऐकतोय की जीवनामध्ये जेव्हा माणूस म्हणून जन्माला आला ना, त्यावेळेला जे योग्य कर्म करायला पाहिजे होतं ते न केल्याचा परिणाम अनेकांच्या जीवनामध्ये किती दुर्गती प्राप्त झाली। हे ऐकायचंय कशासाठी? आपल्याला सद्गतीची गरज आहे आणि आपल्या हातात सध्या वेळ आहे। कारण हा देह पडता, एकदा हा देह निघून गेला की पुन्हा आपण कधीतरी चांगलं करू, ऐसा विश्वास धरता तुझ लाज नाही, समर्थ म्हणतात। असा विचार कस काय मनात तुझ्या तो आपण नंतर करू? अरे मडके अवचिता फुटले, समर्थ म्हणतायत दासबोधामध्ये। मडक एकदा फुटले ते फुटून गेले। एकदा जे मडक फुटलं ते पुन्हा तयार होत नाही। कितीही म्हणा, नवीन माठ विकत आणला, चुकून त्याला टचका लागला, बाईची स्वारी पुन्हा कुंभाराकडे गेली आणि म्हणाली, दादा हा माठ मला नीट करून द्या। त्यांनी पाहिलं, बाई आता ते शक्य नाही। तिने पाहिलं, आता 100 रुपये दिले होते, आता 200 रुपये देते, पण नीट करा। त्यांनी पाहिलं, बाई तुम्ही 500 रुपये जरी दिले तरी माठ नीट होणे नाही, तुम्ही नवीन माठ घेऊन जा। तिने पाहिलं, नाही मला हाच आवडला होता, हाच नीट करून द्या। कसं शक्य आहे मंडळी? समर्थ म्हणतात त्या कुंभाराने कितीही जरी ठरवलं तर तो माठ पुन्हा तयार होऊ शकत नाही, तो बाजूलाच टाकून द्यावा लागणार। मडके अवचिता फुटले ते फुटून गेले। एकदा फुटलं की फुटलं, एकदा देह निघून गेला की गेला। याच्यासाठी मंडळी हा जो अट्टहास आहे ना त्याच्यासाठी आहे, आणि या अट्टहासाचं आपण नक्कीच सार्थक कराल अशी आशा आहे। इतका वेदशास्त्र संपन्न तो विप्र रस्त्याने जाताना राक्षस भेटला। त्याला विचारलं, बाबा रे हे तुला अशी अवस्था का प्राप्त झाली? त्याने बघितलं, काय सांगू तुला, खरं म्हणजे तो तपस्वी होता। कारण समोरचा व्यक्ती जेवढा तपस्वी असेल
तेवढा समोरचा व्यक्ती त्याला व्यवस्थित उत्तर देणार. हा तर कसा होता, स्वतः आधीच ब्राह्मण दैदिप्यमान, वरी शुचिर्भूत संध्या स्नान, त्याही वरी नारसिंह जप पूर्ण, जपे ब्राह्मण आदरे. मुखाने नामस्मरण चालू होतं. राक्षसाने सांगितलं, काय सांगू बाबा, अहो जेव्हा मला मनुष्य शरीर होतं ना, त्यावेळेला खूप माझ्या हाताने पाप झाले, खूप म्हणजे काय, अरे बाबा काय सांगू. मी वैश्य होतो, व्यापारी होतो. व्यापार करत असताना मग राक्षस म्हणे विप्राते, ऐक माझ्या पूर्व वृत्तांताते. पूर्वी वैश्य धनक संपन्नते, असे विख्यात भूमंडळी. नाना वस्तूंचा रक्षकदान, क्रय विक्रय करी पूर्ण. गृही संपत्ती सनसे न्यून, पुत्र सुना परिवार. घरी सगळं काही होतं. माझ्या गावामध्ये एक विप्र होता, तो यात्रेला चालला होता. ह्या विप्राने काय केलं, त्याच्याकडे 1000 सुवर्ण मुद्रांचा जो घट होता तो माझ्याकडे सांभाळायला आणून दिला. सहकुटुंब यात्रेला गेला. 12 वर्ष यात्रेला गेला. इकडे मी त्याचे पैसे खर्च करून टाकले. यात्रा करून संपूर्ण, द्रव्य घट मागे मज लागून. तव अडचणीस तव जाण, नाही म्हणून बोललो मी. त्याला सांगितलं, कशाचा द्रव्य घट, नाही कोण आहे साक्षीदार, तू माझ्याजवळ द्रव्य दिलं, याला साक्षीदार कोण आहे. अहो व्यवहारी गेला राजद्वारी, राजद्वारावरती तो गेला. पण मंडळी तिथेही त्याच्या पदरात निराशा पडली. काय झालं, जो तो ब्राह्मणा ते धिक्कारी, म्हणती हा जन्म दरिद्री. द्रव्य कैसे पदरी याच्या. सगळेजण म्हणतायत, कधी याच्या जवळ फुटकी कवडी नव्हती आणि आज मोठा शहाणा सांगायला आलाय की माझ्या 1000 सुवर्ण मुद्रा यांनी चोरल्या. याला कोणी थारा दिला नाही. शेवटी बिचारा घरी आला, दुःख करायला लागला. नुसता दुःख नाही, त्याने दुःखाने मला शाप दिला. ऐक, माझे वचन असत्य होईल. काय, पृथ्वी वायू तेज आकाश यांच्या साक्षीने मी तुला शाप देतो की तू राक्षस होशील. विप्र तळमळे, प्राणत्याग केला त्याने. धनलोभे मेला द्विजवर, मी राक्षस झालो साचार. ऐसा माझा प्रकार झाला साचार द्विजवरा. परक्याचे द्रव्य अभिलाषिले. कशाचा परिणाम आहे हा, परक्याचं धन अभिलाष. नाही हो मंडळी, खरंच आहे, किती कमवायचं, कसं कमवायचं आणि कशा मार्गाने ते खर्च करायचं, या सगळ्या गोष्टींचे गणित आजच लावत चला. नाही, लक्षात ठेवा, एखादी वस्तू कमी असली तर चालेल, एखादा पदार्थ कमी असला तर चालेल, पण हे सगळं दुःख, दैन्य, आपदा, इतरांचा त्रास घेऊन जर लुबाडलेलं धन असेल ना, तर आपल्याला माहितीये, कबीरदासजींनी फार सुंदर एक दोहा लिहिलाय. ते म्हणतात, बाबा रे, आपण जे द्रव्य घेतो, जर आपण घेतलेलं द्रव्य कुणाच्या समाधानाने मिळत असेल तर ते आपल्याला आनंद देणार आहे. आणि जर आपण कुणाचं हिसकावून घेत असेल तर ते किती वाईट आहे. तर ना मांगे सो दूध बराबर. आपण मागून नाही घेतलं तर ते दुधाच्या बरोबर आहे. मांगलिया सो पाणी. मागून घेतलं तर ते पाण्याच्या बरोबर आहे. खींच लिया सो रगत बराबर. यही कबीरा की वाणी. कोणाचं हिसकावून घेतलं तर ते रक्ताप्रमाणे आणि त्याचा शाप, त्याचं दुःख भोगावं लागणार आहे. नको मंडळी, नको. एखादी गोष्ट कमी असली तर धकवून जाईल, पण आजच्या सुखासाठी भविष्य धोक्यात घालू नका. खरंच घालू नका. या ब्राह्मणाने पाहिलं, ठीक आहे, महिनाभर जे आचरण केलं होतं त्या सोमशर्म्याने बघितलं, मी 7 दिवसाचं पुण्य तुला देतो, त्या पुण्याईने तुझा उद्धार हो. आणि तुझा पुण्याईने उद्धार हो. जेव्हा आशीर्वाद दिला तेव्हा माझा उद्धार झाला. 7 दिवसाचं पुण्य माझ्या हातावर पडलं. तव तो राक्षस जाण, स्तविता झाला विप्रणाण. वारंवार लागे चरणा, केली उद्धरणा दयानिधे. माझी वैसले विष्णुदूत पाही. विष्णुदूतांनी याला विष्णू लोकाला न्यायला जेव्हा आणलं तेव्हा त्यांनी बघितलं, जय जयाजी विप्रमूर्ती, अगाध अनुपम्य तुझी कीर्ती. पुण्य वेचो निमज प्रती, गुरुमूर्ती उद्धरिले. माझा उद्धार केला. इथे तुमच्या चरणाचं महात्म्य, म्हणून मल महात्म्य अगाध थोर. मंडळी, यासाठी अधिक महिन्यात नाही केव्हा जमलं तरी या अधिक मासामध्ये का होईना पुण्य कर्म केलं पाहिजे.
शेवटचा आठवडा तरी नाही, शेवटचे 3 दिवस तरी मंडळी करा. का? कारण एवढीच संधी आपल्या हातामध्ये. ही संधी जर आपण गमावली तर लक्षात ठेवा, हा देह पडता शक्य नाही. आणि पुन्हा कधीतरी करू. मंडळी, इथे माणसाची एकेका मिनिटाला बुद्धी पालटती. एकेका मिनिटाला घरून जाताना खिशामध्ये 50 रुपये घेऊन जातो, मंदिरात गेल्यावर 20 रुपये टाकायचे म्हणतो आणि खिशामधनं 10चीच नोट काढतो म्हणतो की पुन्हा 40 रुपये पुन्हा कधीतरी टाकू. नाही हो मंडळी, असा परमार्थ काही कामाचा नाही. जो परमार्थ माणसाच्या जीवनामध्ये परम उन्नतीचा मार्ग आपल्याला उपलब्ध करून देतो, तो परमार्थ असा करावा की जेणेकरून इहलोक आणि परलोक या दोन्ही मध्ये आपलं जीवन सार्थक झालं पाहिजे. जन्म आल्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. आणि मंडळी, एक लक्षात ठेवा, हे जे काही कराल ना ते आपल्या भावी पिढीला फेडावं लागणार आहे. हे आपल्या भावी पिढीला भोगावं लागणार आहे. चांगलं कराल, चांगले फळ मिळतील. वाईट कराल, वाईट फळ मिळतील. जमवून ठेवलेलं द्रव्य कदाचित किती पिढ्या पुरेल माहिती नाही. आपल्याला एक सुंदर छोटी बोधकथा माहिती आहे की एक संन्यासी रस्त्याने चालला होता. एकाच्या घरामधून रडण्याचा आवाज आला म्हणून तो आतमध्ये गेला. त्यांनी पाहिलं तर एक श्रीमंत माणूस समोर सोन्याचे 21 ढीग करून बसला होता आणि रडत होता. यांनी विचारलं, बाबा का बरं रडतोय? त्यांनी पाहिलं, काय सांगू महाराज, हा पहिला गंज जो सोन्याचा आहे, हा ढीग माझ्या मुलाला, हा माझ्या नातवाला, हा माझ्या पंतवाला, अशा माझ्या 21 पिढ्या सांभाळण्यासाठी मी हे धन जमवून ठेवलंय. मग म्हटलं, रडतो का? 21 पिढ्यांचं तू सोय करून ठेवली तर? त्यांनी पाहिलं, काय सांगू महाराज, 22व्या पिढीला काय ठेवावं ह्याचं दुःख आहे. सांगा मंडळी. कबीरदासजी म्हणलेत, अरे बाबा, आपण मेलो कहत कबीरा सुन मेरे बुनिया, आप मरे पिछे डुब गई दुनिया. आपल्या माघारी काय होणार आहे आपल्याला माहिती नाही. आणि ह्या मोहात पडण्यात अर्थ नाही. तर आपलं जीवन सार्थक कशाने होईल? तर या अधिक मासामध्ये नामस्मरण, जप, ध्यान, साधना, दान, स्नान या गोष्टी करूया आणि आपला उद्धार करून घेऊया.